सहन करत असते. तिच्या माहेरी माहितीही नसते की आमचा जावई बेवडा आहे, पेताड आहे, पितोय म्हणून, तरी सुद्धा ती तिकडे तक्रार करत नाही. 25 वर्ष झाली आज लग्नाला, अजून सासूबाईला माहित नाही जावई पितो ते. बाई तक्रार करत नाही, तक्रार करत नाही. आणि त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं अजामेळची पत्नी सुसोवावी होती. आल्या गेल्याची तहान भूक जाणायची आणि म्हणून मग त्याचा पत्ता दिला गावातल्यांनी, जा तिथे तुम्हाला सगळं मिळेल. साधू आले, संत साधू जे काही होते ते आले. आल्यानंतर त्यांनी सांगितलं आमची राहायची व्यवस्था होईल, खायची व्यवस्था होईल. हो म्हणे, तुम्ही आलात, माझं मत भाग्य झालं. सगळं काही चालू असताना त्यांचं ते अंगण्यामध्ये त्यांची व्यवस्था केली, बाजूच्याच जागेमध्ये व्यवस्था केली. त्यांना शिदा दिला, त्यांना शिजवायला सांगितलं. तिकडे जे काही होतं ते त्यांचं चालू झालं. तेवढ्यात हातात कुऱ्हाड घेऊन याचं आगमन झालं आणि हा पाहतोय मला न विचारता माझ्याच जागेमध्ये हा एवढा मोठा सगळा उत्सव. कोण आहे ते? लोकांना लुबाडून मी आणतोय आणि हे कोण आले मला लुबाडायला? काय लुबाडायला नाही दादा, तुला उपदेश करायला आले ते, तुझ्या जीवनाचा उद्धार करावा, उद्धार व्हावा म्हणून आले ते. कोणाची तरी पुण्याई समजा. काय प्रल्हादासारखा मुलगा जन्माला यावं हे हिरण्यकशिपूचं पुण्य का कयाधूचं? ज्या घरामध्ये परमार्थाचा लवलेशही नसतो, नामही नसते, काही नाही, त्या ठिकाणी एखादा जर अतिशय चांगल्या प्रकारे धर्मकार्य करणारा मुलगा, एखादा धर्मकार्य करणारा माणूस जर निर्माण होत असेल तर आपण समजायला पाहिजे कोणाचं तरी पुण्य आहे. पुण्याच्या शिवाय तर चांगली कर्म पाहायला मिळत नाहीत. आणि म्हणून मग त्या ठिकाणी तिकडून निघता निघता फक्त सांगितलं त्या साधूंनी, बाई तुझी गरोदर आहे, फक्त एवढंच, ज्या वेळेला मुलगा होईल ना त्यावेळेला त्याचं नाव नारायण ठेवा. आयुष्यात कधी कोणाचं न ऐकणारा, बरं का, लोकांना शिकवईल पण तो कोणाचं शिकवून घेईल अजिबात नाही. पण तेवढं ऐकलं त्याने, चला ठीक आहे हरकत नाही, नारायण नाव ठेवलं मुलाचं. मुलाचं नाव नारायण ठेवलं अजामेळने. आणि ऐका, ज्या वेळेला मृत्यू जवळ आला त्यावेळेला असह्य वेदना व्हायला लागल्या. आणि असह्य वेदना व्हायला लागल्यानंतर जसा त्रास होतोय ना तसा तो मुलाच्या नावाने ओरडतोय, अरे नारायणा धाव रे बाबा, नारायणा धाव रे बाबा. हाक मारल्याबरोबर नारायणाला धावावं लागलं. आजा मेल पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाची नामे. आपला विषय काय आहे? वाल्यापोले म्हणतो दुसरं काय आहे का विना सोडून? आहे ना, काय? नारायण. घेऊन तर बघ, ज्यांनी ज्यांनी नामाचा उच्चार केला ना, ज्याने ज्याने नामस्मरण केलं ना, त्यांचा उद्धार झाला. नवे नवे या कलियुगामध्ये उद्धार होण्याचा एकमेव साधन जर कुठलं असेल, अतिशय साधं आणि सोपं साधन, तर भगवंताचं नामचिंतन. म्हणून हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये माऊली आपल्याला ओळख करून देत आहेत, देवाची येद्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारही साधी येल्या. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या चारही मुक्ती आम्हाला प्राप्त व्हाव्या असं जर वाटत असेल तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तिकडे नाथ महाराज हरिपाठाच्या पहिल्या अभंग म्हणतायत, हरीची या दासा हरी दाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. आम्हाला जन्म घेणं कसं लागतंय? जन्म घेणे लागे वासनेचा संगे. आता ती वासना जर हरिरूप झाली असेल तर त्याची झाली अंगे हरिरूप. वासना जर हरिरूप झाली असेल आमची तर पुनरपी जननम पुनरपी मरणम नाही. नाही नाही नाही, जन्म मृत्यू पासून सुटलेला आहे तो, सुटलेला आहे. आणि म्हणून मग तो तेही स्वीकारत नाही. मग नाहीच तर मग नारद मुनी म्हणतायत, बाबा हे सगळं काही करतोय बरोबर आहे म्हणे. काय करतोय म्हणजे काय? हे 7 रांजण भरलेत, तेही असे असे भरले, ज्यांनी शिस्तीत काढून दिलं त्यांना सोडले, आणि ज्यांनी विरोध केला ना त्यांच्या जवळचा द्रव्य द्यायला त्यांना पहिले मारले. एक खडा टाकला, दगड नाही हो का मोठा, लवकर भरावं म्हणून दगड नाही, खडे, लहान लहान खडे टाकले आणि 7 रांजण भरलेत म्हणे. ठीक आहे ना दादा,
भरले ना, पण हे सगळं कोणासाठी करतोय तू? आता इथे बसलेल्या प्रत्येक माणसाने अंतर्मुख होऊन स्वतःला विचारा, मी जे करतोय ते कोणासाठी करतोय? मी जे करतोय ते कोणासाठी करतोय? सकाळी उजाडल्यापासून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आमची धावपळ असते. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आमची धावपळ असते. कोणासाठी करतोय? प्रत्येकाचे उत्तर असेल, मुलाबालांसाठी करतोय, माझ्या कुटुंबासाठी करतोय, माझ्या घरासाठी करतोय, माझ्या संसारासाठी करतोय. अरे करावं ना, करू नये का? ऋणाणू बंधाच्या गाठी आहेत. आपल्या पोटी जन्म घेतलेली मुलं दुसरं कसं कुठे जातील? ती आपणच त्यांना सांभाळायचे, आपणच त्यांचं संगोपन करायचं आहे. पण त्यांच्यासाठी संपत्ती कमवता कमवता संस्कार ही निर्माण करता आले पाहिजेत, संस्कृतीची जाणीव करून देता आली पाहिजे. ज्या आई वडिलांच्या पोटी आम्ही जन्म घेतलेला आहे त्यांची सेवा करणं आमचं कर्तव्य आहे. जी बाई सगळं जग सोडून आमच्यासाठी आलेली आहे, धर्मपत्नी म्हणून आमचं कार्य करते, पतिव्रता म्हणून आमच्या घरामध्ये राहते, लक्ष्मीच्या रूपात जिने मापटं ओलांडून आमच्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे ना, तिच्या अशा अपेक्षा पूर्ण करणं आमचं कर्तव्य आहे. ज्या समाजात आम्ही जन्माला आलोय त्या समाजाचं देणं आहे, ज्या कुटुंबात आम्ही जन्माला आलोय त्या कुटुंबाचं देणं आहे, ज्या देवाच्या देशाच्या आणि धर्मामध्ये आम्ही ज्या जन्माला आलोय ना त्या देशाचं आणि धर्माचं देणं आहे. ऋणाणू बंधाच्या गाठी ऋण फेडण्यासाठी जर आम्हाला हा नरदेह मिळालेला आहे, नरदेह जर प्राप्त झालेला आहे, तर आम्ही ही सगळी कर्म, आम्ही सगळं कार्य केलंच पाहिजे. पण ऐका, तुम्ही जर इतरांचं शोषण करून, गरिबाला लुबाडून, गरिबाच्या श्रद्धेचा फायदा घेऊन जर तुम्ही तुमचं पोट भरत असाल आणि तुमच्या घरात जर संपत्ती आणत असाल, तर ती संपत्ती तुम्हाला सुख देणार नाही आणि त्या संपत्तीवर पोचलेली संतती सुद्धा तुम्हाला सुख देणार नाही. पण ज्या वेळेला आम्ही घामाने, कष्टाने, मेहनतीने, आमच्या सद्बुद्धीने, आमच्या चांगल्या विचाराने जेव्हा चार पैसे घरात आणतोय ना, त्यावेळेला भले चटणी भाकरी का होईना पण आम्हाला समाधान देत असते, आम्हाला सुख देत असते. आज बाजारामध्ये, मार्केटमध्ये अशी कितीतरी माणसं आम्हाला पाहायला मिळतात, झोपेच्या गोळ्या घेऊनही झोप येत नाही. डॉक्टर हैराण आहे, तुला डॉक्टर बोलतात दादा झोपेच्या गोळ्या देऊन जर तुला झोप येत नाही तर अजून काय देऊ सांग, अजून काय देऊ म्हणजे तुला झोप येईल. आणि इकडे आमची माणसं अशी काही आहेत ना, दिवसभर राबतात, संध्याकाळी एकदा रात्रीच्या वेळी 4 घास खाल्ले ना की गादीवर आहेत, घोंगडीवर आहेत की पोत्यावर आहेत हेही त्यांना माहिती नाही, डायरेक्ट घोरायला सुरुवात करतात. तिथे समाधानी कोण आहे? कोण समाधानी आहे? 500 रुपये टेबला खालून हळूच हात घालून घेणारा समाधानी आहे की 500 रुपये स्वाभिमानाने त्याला टेबला घालून देणारा पेपर मिळावे म्हणून तो स्वाभिमानी आहे? कोण आहे? श्रीमंत कोण आहे? देणारा की घेणारा? कोण आहे? हेच तर आम्हाला कळत नाही ना, हेच आम्हाला कळत नाही. माणूस माणसाच्या स्वभावाप्रमाणे राहतोय, माणूस स्वतःचा विचार करतोय, स्वार्थाचा विचार करतोय. खरंय की नाही? चहा पिता पिता जर चहात माशी पडली तर काय करताय तुम्ही? चहात जर माशी पडली तर काय करताय? चहाच फेकून देताय ना, बरोबर आहे की नाही? आहे ना दुसरा चहा, नसेल तर ठेवू आम्ही. माशी पडली त्या कपामध्ये, फेकून दिला तिने. खरंय की खोटं आहे? चहामध्ये जर माशी पडली तर आम्ही चहाच फेकून देतो, पण तीच माशी जर तुपात पडली तर काय? डब्या सकट फेकून देते. ती माशी काढताना पण अशी काढते का एखादा पंख राहिला तरी चालेल पण तूप जाता कामा नये आली. बाबा खरंय की खोटं आहे? माणूस माणसाच्या सोयीप्रमाणे वागतो ना. त्या गाढवाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे ना, गाढव विकायला चाललेले बाप बेटा बसू पण दिलं नाही ना, काही पण चालू दिलं नाही. म्हणून आम्ही जगताना वागताना अधिक लोकांचा विचार करण्यापेक्षा स्वतःचा विचार करा. स्वहित जर साधायचं आहे तर मी जे कार्य करतोय ते धर्म कार्य आहे, देव कार्य आहे, मी चालत राहणार. निंदकाचे घर असावे शेजारी, निंदक आमचा सखा कपडो धुतो पुका. ज्यांना जे काही करायचं ते करा, स्वहित साधन स्वहित करणं हे आमचं धर्म आहे. हिताचं कार्य जर आम्ही करत असू तर कोणी काही का नाही बोले ना. गरज काय आम्हाला? आम्ही जे करतोय ते देवाचं कार्य आहे, धर्माचं कार्य आहे, देशाचं कार्य आहे, सत्य कार्य आहे. सत्य कर्म जर आम्ही करतोय तर आम्हाला काय कोणाची भीती आहे? काय कोणाला घाबरायची भीती आहे? फक्त सत्याचा मार्ग सोडू नका.
आमच्या जीवनाचा प्रवास करत असताना, आपल्या जीवनाचा प्रवास करत असताना सत्य मार्ग सोडू नका. कितीही त्रास झाला, सत्याला त्रास आहे, सत्याला त्रास आहे. आजच नाही, पूर्वीपासून आतापर्यंत तुम्ही चारही युगाचा निवाड घ्या. दुर्दैव आहे, कधी कधी आम्हाला व्यासपीठावरून सांगायला लागतंय, व्यसनी माणूस दुसऱ्या व्यसनी माणसाला सहकार्य करतोय. खरं आहे की खोटं आहे माऊली? एखाद्याकडे जर चुना नसेल तर तो प्रामाणिकपणे देतो ना काढून, लगेच घे बाबा तुझी तंबाखू माझा चुना. खरं आहे की खोटं आहे? एखाद्याकडे जर माचीस नसेल तर बोले ठीक आहे चल तुझी विडी माझी माचीस. सहकार्य करतो की नाही? जाताना दोघे एकाला खांद्याला हात टाकून जातात का नाही? ठीक आहे तुझ्याजवळ नसतील आज मी तुझी व्यवस्था करतो, उद्या तुझी कर, मग तू माझी कर. पाड्यावरून येताना एकमेकाच्या गळ्यात गला घालून जिथं तू पडशील तिथं मी पण तुला सोडणार नाही. खरं आहे की खोटं आहे? दुर्दैव काय माहितीये का? अवगुण करणारा मनुष्य, वाईट वागणारा मनुष्य, व्यसनाधीन झालेला मनुष्य जर व्यसनाधीन झालेल्या माणसाला सहकार्य करतोय, दुर्दैव हेच वाटतंय की धर्मकार्य करणारा मनुष्य धर्मकार्य करणाऱ्या माणसाला विरोध करतोय. हे दुर्दैव आहे. देवाचं कार्य करणारा मनुष्य जो आहे त्याला देवाचं कार्य करणारा मनुष्य विरोध करतोय. हे दुर्दैव आहे. ज्या दिवशी आमच्यामध्ये परिवर्तन होईल ना, आमचा अभिमान ज्या वेळेला आम्ही सांडू ना, ज्या वेळेला खऱ्या अर्थानं धर्मकार्य आम्हाला कळेल, देव कार्य ज्या वेळेला आमच्याकडून कळेल ना त्यावेळेला धर्मकार्य घडल्याशिवाय राहणार नाही, सत्य कार्य सत्य कर्म आमच्याकडून घडल्याशिवाय राहणार नाही. आणि याला कारण काय? तर आमच्या अंतःकरणामध्ये असलेला द्वेष, मत्सर, तिरस्कार. त्या वाल्या कोणाला विचारलंय सगळं काय तू करतोय कोणासाठी? आम्ही सुद्धा आमच्या मनाला विचारा रे, आम्ही हे सगळं करतोय कोणासाठी? आमच्या मुलाबाळांसाठी, आमच्या घरासाठी, आमच्या संसारासाठी, आमच्या मित्रांसाठी. अरे करावं ना, करू नये का? केलंच पाहिजे. पण कधीतरी एकांतात बसून तुझ्याच मनाला विचार ना, दादा मी सगळ्यांसाठी सगळं करतोय रे, माझ्या स्वतःसाठी काय करतोय? हातपाय थकले ना, मुलाबाळांसाठी करता करता तो बाप कधी म्हातारा होतोय ना ते त्यालाच कळत नाही ना बाबा, नाही का? पाय वगैरे चळचळा कापायला लागले, हात वगैरे चळचळा कापायला लागले, आता दम निघत नाही ना, मग तो बोलतो अरे म्हातारा झालो रे, आता नाही होत माझ्याकडून काम. आणि मग तोच माणूस एकांतात बसून विचार करतो, सगळ्यांसाठी जगलो रे, सगळ्यांसाठी जगलो, पण माझ्या स्वतःसाठी मात्र जगायचं राहून गेलं, स्वतःसाठी जगायचं राहून गेलं. आयुष्यभर हाडाची काढे रक्ताचं पाणी करणारा मनुष्य, आयुष्यभर धावपळ धडपड करणारा मनुष्य ज्या वेळेला वृद्धापकाळामध्ये आणि वृद्धाप अवस्थेमध्ये जातोय ना, त्यावेळेला स्वतः विचार करत असतो, सगळ्यांसाठी जगलो, माझ्यासाठी जगायचं राहून गेलं. आणि त्याच वेळेला तो विचार करतोय, सगळ्यांसाठी सगळं काही केलं, पण माझ्यासाठी जे करायचं ते राहूनच गेलं रे, ते राहूनच गेलं, माझ्यासाठी मी काहीच केलं नाही. आपल्यासाठी काहीतरी करायचं असेल ना, काही करावं, ते कळावं म्हणून हे प्रवचन आहे. आमच्यासाठी आम्हाला जगायचं आहे ना, आम्ही काय करावं हे आम्हाला कळावं म्हणून प्रवचन आहे, टाइमपास म्हणून नाही, टाइमपास म्हणून नाही. ज्या ठिकाणी आमचा जन्म झालेला आहे ना, त्या ठिकाणी आमच्या वाट्याला आलेली कर्म प्रामाणिकपणे केली पाहिजेत. आमचं जगणं वागणं असं असावं ना की इतरांनी आमचा आदर्श घेतला पाहिजे, असं जगणं वागणं असावं. आणि मग जे आपल्याकडून उत्तर येतंय तेच वाल्या कोल्याकडून उत्तर आलं, जे वाल्या कोल्याकडून उत्तर येतंय तेच आपल्याकडून येतंय ना. काय रे बाबा, कोणासाठी? पोराबालांसाठी, बाईसाठी, घरासाठी, संसारासाठी. जाऊन विचार, ही पापकर्म जी तो करतोय त्याला वाटेकरी आहेत का? तुझी पापकर्म करतोय त्याला वाटेकरी आहेत का? जाऊन विचार. आता त्याची थोडीशी टूप पेटली, म्हणजे थोडं त्याने विचार केला का यांच्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे बरं का. आतापर्यंत तो त्यांना विरोध करत होता, त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहत होता, पण आता त्याच्या बुद्धीमध्ये थोडासा प्रकाश पडला की अरे हे जे बोलतात ना याचा विचार मी आयुष्यभर कधी केलाच नाही. मी प्रवाहाबरोबर वाहत राहिलो, मी प्रवाहाबरोबर चालत राहिलो, पण हे सगळं करत असताना ज्यांच्यासाठी करतोय ते वाटेकरी आहेत का? तुमच्या डोक्यावर जर एखादं ओझं असेल ना दादा, आणि ते जर तुम्हाला जड झालं तर तुमची मुलगी येईल, मुलगा येईल, पण आम्ही आयुष्यभरामध्ये जी काही कर्म करतोय ना, पाप किंवा पुण्य, ऐका, पापही आणि पुण्यही दोघांना कोणी वाटेकरी नाही, दोघांना कोणी वाटेकरी नाही. असाच आपला पाऊस पडत होता,
आणि 1-2 महिना नाही ना, 6 महिने म्हटल्यानंतर काय खायचं काम आहे का? मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर रस्त्याला अशी चिकट झालेला रस्ता, नील आलेली आपण बोलतो ना, आणि तो एक भाऊ चालला होता, बारका भाऊ, तो घसरला, पडला. मोठ्या भावाला जसं कळलं की बारका भाऊ पडला आणि त्याचा हात मुरगळला, मोठा भाऊ तेवढ्याच वेगाने पळत आला, पण तो जरा सावरत आला, कारण तो पडलाय, मी नाही पडता कामा. बरं का? येऊन त्याने कसं तरी त्याला उठवलं. खूप जीव हो त्याचा, खूप जीव. मोठ्या भावाचा बारक्या भावामध्ये खूप जीव, खूप प्रेम करायचा तो. क्षणभर त्याला उठवता उठवता असं वाटलं त्याला, अरे त्याच्याऐवजी मी पडलो असतो, बरं झालं असतं. त्याला ज्या वेदना होतात त्या मला झाल्या असत्या. बघितला तर उजवाच हात त्याचा मुरगळला. तसाच दवाखान्यात नेला आणि मग डॉक्टर उपचार करत असताना डॉक्टरांनी सांगितलं त्याला प्लास्टर करावं लागेल, बांधावं लागेल, काही दिवस सांभाळावं लागेल. मोठ्या भावाने विनंती केली की माझा भाऊ उजव्या हातानेच काम करतोय ना डॉक्टर, सगळा जेवतोय उजव्या हाताने, काम करतोय उजव्या हाताने, त्याचा उजवा हात महत्वाचा आहे, तुम्ही डाव्या हाताला प्लास्टर करा ना. डॉक्टर बोलतात नाही ना दादा, जो मोडलाय त्यालाच ना. काय, जो उजवा हात मोडलाय प्लास्टर त्यालाच होणार आहे. ऐकताय ना? उजव्या हाताच्या वेदना जर डावा हात घेऊ शकत नाही तर तुम्ही कुठल्या भ्रमात आहेत? ठीक आहे, झालं नाही का, उजव्या हाताला प्लास्टर झालं, सगळं काही झालं. आता बांधायला घेतल्यानंतर भाऊ गेला, मोठा भाऊ, हो डॉक्टर साहेब थांबा जरा. म्हणे काय, त्याच्या गळ्यात नका बांधू, मग माझ्या गळ्यात बांधा. तेव्हा डॉक्टर बोलले ज्याचा मोडलाय त्याच्याच गळ्यात पडेल ना दादा, दुसऱ्याच्या गळ्यात कसं पडेल? आता कळलं तुम्हाला? वाल्ल्या कोल्याच्या बायकोनी काय उत्तर दिलं कळलं? गोष्ट आहे ती, इंगळी चावल्याचं सोंग घेतलं आणि मग सांगितलं या इंगळीच्या वेदना जर तुम्ही घेऊ शकत नाही तर तुम्ही पाप करून आणता की पुण्य करून आणता, आम्हाला गरज नाही. तुमच्या पोटी जन्मलेली मुलं, त्यांचं संगोपन तुम्ही केलंच पाहिजे, पण ऐका, त्यांना शेंगदाणे खायला द्यायचं की बदाम खायला द्यायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. आणि ऐका, दुसऱ्याचं शोषण करून, गरीबाला लुबाडून, लोकांचं पाकिटमार करून, चोऱ्या लबाड्या करून जर तुम्ही बदाम खायला देत असाल ना, तर त्यापेक्षा घाम गाळून शेंगदाणे खायला दिलेलेच बरे. कारण ज्या पद्धतीने आम्ही संपत्ती कमवतो ना, त्या संपत्तीतून येणारे संस्कार आणि विचार त्याच पद्धतीने आमच्या बुद्धीमध्ये प्रवेश करत असतात. आणि ज्याप्रमाणे आम्ही अन्न ग्रहण करतो, ते अन्न ग्रहण करत असताना त्याच्यातून येणारे जे विचार आहेत ते आमच्या बुद्धीमध्ये प्रवेश करत असतात. आणि ज्याप्रमाणे आमच्या बुद्धीमध्ये ते विचार प्रवेश करतात ना, त्याप्रमाणे आमचं जगणं वागणं असतंय, त्याप्रमाणे आमचं जगणं वागणं असतंय. बरं का? आम्हाला सुख कशात आहे माहिती आहे का? आमचा पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे ना तो वेगळा आहे. सुख शोधण्याचा जो दृष्टिकोन आहे, सुख पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे, सुखाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो वेगळा आहे. एका माणसाला एका झाडाच्या पोकळीमध्ये 2 पोपट भेटले. तो पोपट घेऊन आला घरी. लहान लहान पिलं होती, ती मोठी झाली, आता उडू नयेत म्हणून त्याने 2 पांजरे आणले, पिंजरे, 2 पिंजरे आणले, एक लोखंडाचा आणि एक सोन्याचा. एका पोपटाला लोखंडाच्या पिंजऱ्यात ठेवलं, ऐकताय ना तुम्ही, आणि एका पोपटाला सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवलं. बरं का? पुरुष उत्तर देऊ नका, मला महिलांना विचारायचं आहे, मला सांगा कुठला पोपट सुखी असेल, आनंदात असेल? तुम्ही बोललात तर 11:30 वाजतील, तर लगेच थांबेल मी.
काय गरज आहे पुढे जायचं? तुम्हाला जर कळत नसेल तर कशाला बडबड करू मी? माऊली खरं की गोड आहे बाबा? लोखंडाचा पिंजरा एक आणि एक सोन्याचा पिंजरा. कुठला सुखी असेल, आनंदात कुठला असेल? सोन्याच्या का लोखंडाच्या? हा नक्की. नशीब इथं वेळामध्ये मला पहिलीच वेळ लोखंडाचा ऐकायला मिळालाय. मी आतापर्यंत जिथे जिथे विचारलं ना तिथं सोन्याचाच ऐकायला आला, म्हणून सोन्याचा भाव गगनाला भिडला. मामा जिथे जिथे मी विचारलं तिथे तिथे सोन्याचाच. कारण बायाला सगळ्यात जास्त आवड कसली? घरच्या सोन्याची का त्या सोन्याची? घरच्या सोन्याला त्रास देऊन तो सोना करतील, पाहिजे म्हणजे पाहिजे. तो सोन्या टेन्शन मध्ये येतो बिचारा. असो चला ठीक आहे. माऊली लोखंडाच्याही नाही आणि सोन्याच्याही नाही, कारण पिंजरा पिंजराच आहे. बरं का? असू द्या, तुम्ही उत्तर द्यायचं धाडस केलं, धन्यवाद. पिंजरा पिंजराच आहे ना. लोखंडातला पण तो बंदिस्तच आहे आणि सोन्याच्या पिंजऱ्यातलाही बंदिस्तच आहे. पाहुणा ज्या वेळेला त्याच्याकडे आला त्यावेळेला त्या पाहुण्याने लोखंडातल्या पिंजऱ्याला विचारलं, बाबा कसं वाटतंय? अरे म्हणे मी स्वतंत्र होतो, मस्त की विहार करत होतो, या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून ह्या झाडावर, मस्त जे पाहिजे ते फोड, ज्या पाहिजे त्या वेळेला खात होतो. आज बंदिस्त आहे ना. मग त्या पाहुण्याने विचार केला की लोखंडाच्या पिंजऱ्यात आहे म्हणून हा दुःखी आहे, सोन्याच्या पिंजऱ्यातला जाऊन विचारू. तो बोलतो पिंजरा लोखंडाचा काय आणि सोन्याचा काय, कंडिशन सेमच आहे ना. तुम्ही झोपडीत राहिले काय ना 5 करोडच्या बंगल्यात राहिले काय? सोन्याचा पिंजरा काय आणि लोखंडाचा पिंजरा काय? काय समजतंय का? दुर्दैव एवढंच आहे, गटारात लोळतंय नाही का त्याला, त्या प्राण्याला काय बोलतोय आपण? गटारातच वाचतंय ते जास्त करून, शहरात वगैरे पाहायला मिळते. काय ते? हा डुक्कर. डुक्कर कितीही काही झालं, ऐका, कितीही टेन्शन मध्ये आलं आणि कितीही काही झालं आणि कुठलाही सण असला तरी गटारात लोळणार डुक्कर 1 करोड रुपयाच्या बंगल्यात तरी जाऊन लोळत नाही. लोळतय, पण 1 करोड रुपयाच्या बंगल्यात राहणारा माणूस मात्र काही सणांना गटारातून उचलून आणावं लागतंय त्याला. उलट विचारलं काय रे म्हणे गटारी. फरक कळतो ना तुम्हाला? माणसाचं जगणं वागणं कसं आहे बघा, आमचं राहणं कसं आहे बघा. आम्हाला पंख दिलेत, बळ दिलंय, पण सुरुवातीपासून आमच्या अंतःकरणामध्ये भीती निर्माण केली ना, त्यामुळे आम्ही पाहिजे तशी झेप घ्यायला मागत नाही. आणि ती झेप घ्यावी म्हणून संत आम्हाला उपदेश करतायत, आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. ज्या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये आम्ही अडकलोय ना, काय माझी टोपली ना, माझी सुपा ना, माझं खराट ना, माझे काय टोपशा ना, माझ्या वाट्या ना, माझ्या कुठपर्यंत? सुनेला सगळे डबे माहिती झाले, आता तरी चावी दे. अजून पुढे जायला पाहिजे. सोडी सोन्याचा पिंजरा, तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, कर विहार सामर्थ्याने. आणि परमार्थामध्ये, भक्तीमध्ये, देव कार्यामध्ये, देश कार्यामध्ये, धर्म कार्यामध्ये आम्हाला असा विहार करता आला पाहिजे. असं आम्हाला जाता आलं पाहिजे, आम्हाला करता आलं पाहिजे. तुकोबांचे विचार आम्हाला प्रसारित करता आले पाहिजेत, ज्ञानोबांचे विचार आम्हाला, माऊलींचे विचार आम्हाला प्रसारित करता आले. आमचं कर्तव्य आहे ते, आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून मग त्याच्या डोक्यामध्ये, बुद्धीमध्ये प्रकाश पडला की नाही, अरे बाई आता काय म्हणते, तुम्ही काय करून आणताय आम्हाला माहिती नाही. आम्हाला सांभाळणं तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही तिकडे जाऊन घाम गाळताय की ट्रेन मध्ये 1-2 पॉकेट मारताय ते आम्हाला काय माहिती आहे. तुम्ही तिकडे जाऊन घाम गाळताय, मेहनत करताय, कष्ट करताय की अजून कोणाला लुबाडून आणताय. लुबाडायचे प्रकार अनेक आहेत बरं का. ते पाकिट मारतरी काही वेळेला परवडले, कदाचित पकडले जातात. पण आज आपल्याच समाजामध्ये आजूबाजूला असे काही पाकिट मार आहेत, कळतंय ना?